FIIsने तब्बल 25 फेब्रुवारी नंतर पहिल्यांदाच एवढी मोठी बाईंग केली आहे का? आणि किती? चला जाणून घेऊ. पण आधी चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, कारण अशा मार्केट अपडेटसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. तर आज FIIsने 2,800 कोटी रुपयांपेक्षा जास्तची बाईंग केली आहे, जी की 25 फेब्रुवारी नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी बाईंग ठरली आहे. म्हणजेच जवळपास 2 महिन्यांनंतर फॉरेन इन्व्हेस्टर्स पुन्हा ॲग्रेसिव्ह पद्धतीने इंडियन मार्केटमध्ये पैसे घालताना दिसत आहेत. पण का झाली असेल एवढी मोठी बाईंग? त्यामागे काही महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. ग्लोबल मार्केट सेंटिमेंट सध्या पॉझिटिव्ह झाला आहे. US आणि इतर डेव्हलप्ड मार्केट्समध्ये स्टेबिलिटी दिसतीये. क्रूड ऑइल 29 एप्रिलला $108 पर्यंत गेलं होतं, जे की आता $101 पर्यंत खाली आलंय. त्यामुळे इन्फ्लेशन प्रेशर थोडा कमी होण्याची शक्यता आहे. मागच्या 5 दिवसात इंडिया विक्स जवळपास 2% पडलाय. त्यामुळे मार्केटमधली भीती कमी झालीय. इंडियाची GDP ग्रोथ स्ट्रॉंग राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स कॉन्फिडेंट आहेत. आणि इलेक्शन क्लॅरिटीमुळे अनसर्टनिटी कमी झालीय. त्यामुळे FIIs पुन्हा मार्केटमध्ये एंट्री घेत आहेत. आता मोठा प्रश्न असा आहे, तुम्हाला काय वाटतं? FIIs इथून पुढेही बाईंग चालू ठेवतील का, की ही फक्त शॉर्ट टर्म रॅली आहे? कमेंट्स करून नक्की सांगा.